ती पण एकदम खतरनाक लेवलची। गोवा के फ्लॅट पे सीन हो गया। सकाळी सकाळी एसी बंद पडला। हो माहितीये पावसाळा आहे, बट गोवा थोडा हॉट आहे। मग लगेच इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतलं, पण काका कोरोना बॅच मध्ये पास झालेले दिसताय। काय उमजतच नव्हतं त्यांना। 1-1.5 तासाने त्यांनी एसी चालू केला। मग निघायला लागलो तेवढेच ही क्युटी दिसली। भाई साहब काय भारी दिसते। व्हाईट ब्राऊन मांजर तर खूप पाहायला मिळतात, पण एवढी काळीशार मांजर खूप रेअरली दिसते। छोटा ब्लॅक पॅन्थर म्हटलं तरी चालेल। एका टाइमासाठी तर फोटो काढताना मीच घाबरून गेलो होतो। गोव्यामध्ये स्कूटी चालवायची एक वेगळीच मजा आहे। तुम्ही घरी चालवाल तेव्हा तुम्हाला काय वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही गोव्याला आल्यावर स्कूटी चालवशाल ना, एक वेगळाच फील येईल। ते साफ सुथरे आणि प्लेन रस्ते, आजूबाजूला ग्रीनरी आणि थंड हवा, मस्त स्लो मोशन मध्ये चालवायची। मग पोचलो अगोडा फोर्टला, जिथे दिल चाहता याचा मोस्ट आयकॉनिक सीन शूट झाला होता। 1612 मध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला। अगोडाचा अर्थ होतो वॉटरिंग प्लेस, म्हणजे पाण्याचे ठिकाण। इथे एक पाण्याचा झरा होता, जिथून शिप्सवर पिण्याचे पाणी भरलं जायचं। त्यांनी हा किल्ला डच आणि मराठ्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी बांधला होता। आणि भाई तिकडे गेल्यानंतर समजलं की इकडे त्यांची सेंट्रल जेल पण होती।